नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात रोनाल्डोचा विक्रम मोडत मेस्सीने रचला इतिहास. केंद्र सरकारच्या तात्पुरत्या बंदी विरोधात टेलिग्राम दिल्ली उच्च न्यायालयात. G7 परिषदेत ट्रम्प यांची दादागिरी. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे रोनाल्डोचा विक्रम मोडत मेस्सीने रचला इतिहास. फिफा विश्वचषक 2026 मध्ये अर्जेंटिनाच्या सलामीच्या सामन्यात अल्जेरिया विरुद्ध फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सीने ऐतिहासिक कामगिरी करत नवा इतिहास रचला आहे. या सामन्यात मेस्सीने शानदार हॅट्रिक नोंदवत पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डोचा एक मोठा विक्रम मोडीत काढला. मेस्सीने वयाच्या 38 वर्ष आणि 357 दिवसांचा असताना हॅट्रिक पूर्ण करून विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम रोनाल्डोच्या नावावर होता. या अद्वितीय कामगिरीसह मेस्सीने विश्वचषकातील आपल्या एकूण गोल्सची संख्या 16 वर पोहोचवली असून जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोजच्या विश्वचषकातील सार्वकालिक सर्वाधिक गोल्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अल्जेरिया विरुद्धच्या या सामन्यात मैदानात उतरताच मेस्सी हा जगातील 6 वेगवेगळ्या फिफा विश्वचषकांमध्ये खेळणारा इतिहासातील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. विश्वचषकाचा विशेष लेगसी पॅच लावून खेळणाऱ्या या अर्जेंटिनाच्या कर्णधाराने आपल्या कौशल्याने पुन्हा एकदा फुटबॉल जगताला थक्क केले असून कोल्हापुरातील फुटबॉल कट्ट्यांवर याच ऐतिहासिक कामगिरीची चर्चा रंगली आहे. बातमी आहे केंद्र सरकारच्या तात्पुरत्या बंदी विरोधात टेलिग्राम दिल्ली उच्च न्यायालयात. 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेपूर्वी केंद्र सरकारने टेलिग्रामवर 22 जून पर्यंत तात्पुरती बंदी घातली आहे. या निर्णयाला आव्हान देत टेलिग्रामने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आजच यावर सुनावणी होणार आहे. कथित पेपर लीकच्या खोट्या अफवा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या बंदीवर टेलिग्रामचे CEO पावेल डुरोव यांनी तीव्र आक्षेप घेतला असून केंद्र सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. पावेल यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की संपूर्ण ऍपवर बंदी घालणे म्हणजे गैरप्रकार करणाऱ्यांऐवजी भारतातील 15 कोटीहून अधिक सामान्य युजर्सना शिक्षा देण्यासारखी आहे. गेल्या काही आठवड्यात टेलिग्रामने पेपर लीक आणि फसवणुकीशी संबंधित शेकडो चॅनल्स आधीच हटवलेत असाही दावा त्यांनी केला. तसेच सरकारने टेलिग्रामला 30 जून पर्यंत मेसेज एडिटिंग फीचर भारतात बंद ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनने संपूर्ण प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याच्या या कारवाईला अयोग्य म्हटले आहे. यामुळे हायकोर्टच्या आदेशाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. बातमी आहे G7 परिषदेत ट्रम्प यांची दादागिरी. फ्रान्समधील G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. इराणसोबत संघर्ष संपवण्यासाठी होणाऱ्या सामंजस्य करारावर 2 दिवसात स्वित्झर्लंडमध्ये स्वाक्षरी होणार असताना ट्रम्प यांनी हा करार अंतिम नसल्याचे म्हटले आहे. इराणची वर्तणूक सुधारली नाही तर आम्ही पुन्हा त्यांच्यावर थेट बॉम्बफेक सुरू करू असा आक्रमक इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच युक्रेन युद्धाचा अमेरिकेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे ओमानच्या आखातात अमेरिकन लष्करी हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेत सागरी सुरक्षेचा मुद्दा मांडला. ट्रम्प यांच्यासह G7 नेत्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले, सर्व देशांनी सागरी मार्ग सुरक्षित ठेवले पाहिजे जेणेकरून खलाशी भीतीशिवाय काम करू शकतील. कोणत्याही संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा केवळ चर्चा, मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यातूनच निघू शकतो या भारताच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय चर्चेपूर्वी मोदींचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.